नमस्कार मंडळी, मी भक्ती आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे, म्हणजे कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या, कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळावं, कोणत्या गोष्टी करणं या 9 ते 10 दिवसांमध्ये वर्ज्य आहे याची माहिती देणार आहे। तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल, नियम दोघांनाही थोड्याफार फरकाने सारखेच आहेत आणि हे नियम जर तुम्ही पाळले तर नवरात्रीचे जे काही व्रत तुम्ही कराल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल। तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत। तर सर्व नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, कारण नवरात्र उत्सव जो असतो तो आपल्या कुलदेवीचा कुळाचार असतो। त्यामुळे कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव लिहा आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी ओम कुलदेवताय नमः असं लिहिलं तरी चालेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या दरम्यान नवरात्री असणार आहे। यामध्ये 15 तारखेला घटस्थापना असून 24 तारखेला दसरा असणार आहे, ज्याला आपण विजयादशमी म्हणतो। या कालावधीमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात। देवीसाठी वेगवेगळ्या पूजा अर्चा, होम हवन सुद्धा करण्यात येते। तर नवरात्रीचा सगळ्यात पहिला नियम असा आहे की घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करावयाची असते। मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्याच्या कडेने विड्याची पाने लावली जातात आणि त्याच्या खाली आपण जी माती ठेवतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं किंवा कोणत्याही एका प्रकारचं धान्य पेरलं जातं, त्याला वेदिका म्हणतात। जर ज्यांच्याकडे कुलदेवीचे ताट आहेत किंवा तुम्ही कुलदेवीची सेवा करत असाल त्यांनी आवर्जून घटस्थापना करावी आणि त्या मातीमध्ये धान्य सुद्धा पेरावं। त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मंगल कलशाची जर स्थापना केलेली असेल तर तो मंगल कलश तुम्हाला घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये तुम्ही जिथे घटाची स्थापना केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे। ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या या कालावधीमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही घट बसवाल तर नव्याने एक मंगल कलश तयार करून ठेवायचा आहे। जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत हा घट आणि मंगल कलश अजिबात हलवायचा नाही। यानंतरचा पुढचा नियम असा आहे, जिथे तुम्ही घटाची मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला तुमच्या घरातले देवघरातले जेवढे देव आहेत तिथे ते विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहेत। म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचं। बाकी तुमच्या घटस्थापनेच्या पूजेबरोबर या सर्व देवी देवतांची पूजा करून त्यांना तुम्ही विड्याच्या पानावर स्थापन करायचं आहे। त्यानंतर जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत तुम्हाला या देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना अजिबात स्नान घालायचं नाही। त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही विधिवत पूजा करावी आणि त्यांची स्थापना सुद्धा करावी। यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे की एकाच घरामध्ये 2 घट बसवू नये। 2 घट म्हणजे काय? जर तुम्ही तुमच्या घरापासून दुसऱ्या गावी राहत असाल तर तुमच्या घरी म्हणजे सासरी जर तुमच्या सासूबाई घट बसवत असतील किंवा तुमच्या गावाकडे जे लोक आहेत ते जर घट बसवत असतील तर तुम्ही दुसरीकडे राहत असताल तरी तुम्ही देवीची पूजा करू शकता, उपवास करू शकता, मात्र तुम्ही घट बसवायचा नाही। म्हणजे एकीकडे जर सासू घट बसवत असेल तर मग सून जर वेगळी राहत असेल तर सुनेने घट बसवण्याची गरज नाही, किंवा तुमच्या सासरी घट स्थापना होत नसेल, तुम्हाला घट स्थापना करण्याची इच्छा आहे, उपवास धरायची इच्छा आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता। भलेही तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल, तुमचं गाव सोडून तुमचं राज्य सोडून जरी तुम्ही राहत असाल पण तुमच्या घरी जर घटस्थापना होत नसेल तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तरी पण घटस्थापना करू शकता।
यानंतर नवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, जोपर्यंत तुम्ही नवरात्रीची उपवास करत आहात 9 ते 10 दिवस, तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये, केस कापू नये, नखे कापू नये. तर नवरात्री सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही या क्रिया करून घेऊ शकता, जेणेकरून 9 ते 10 दिवस तुम्हाला याचं पालन करता येईल. स्त्रियांनी सुद्धा आयब्रो वगैरे व्हॅक्सिन वगैरे असेल तर ते सुद्धा या नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यावं. आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उठवाल आणि तुम्हाला जर ते आवश्यक असेल की आता तुमचे केस खूप वाढलेले आहेत किंवा पुरुषांची दाढी खूप वाढलेली आहे, त्यांनी ते कार्य घट उठवल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट एकदा की घट बसवला की घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपल्याला घटाला माळ घालावी लागते. आता माळ घालण्याच्या बाबतीत खूप जणांचे प्रश्न येतात की 9 दिवसांमध्ये घटाला किंवा देवीला कोणती माळ घालावी, फुलांची की पानांची. त्यामध्ये मी जरी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत किंवा काही पर्याय सुचवलेले आहेत, तरी पण ऋतुमानानुसार किंवा सीझननुसार जी फुलं जी पानं उपलब्ध होतील त्याची माळ आपण घटाला किंवा देवीला घालू शकतो. आपण घटाला जी माळ घालतो ती सुई दोऱ्याने म्हणजे सुईचा वापर करून तयार नाही करायची. तर आपण जशी नागपंचमीला हाताने दोऱ्याला गाठी तयार करतो आणि त्यामध्ये एक एक पान किंवा फूल ओत असतो, त्या पद्धतीने आपल्याला घटाला माळ घालायची असते. त्यामध्ये आपल्याला सुई दोऱ्याचा वापर करायचा नसतो. देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला जर तुम्हाला माळ घालायची असेल तर त्यामध्ये तुम्ही सुई दोऱ्याचा वापर करू शकता. हा नियम फक्त घटासाठीच आहे. घटाला आपण ज्या काळी माळ घालतो त्याबद्दल बऱ्याच जणांना शंका तयार होते की दररोज आपण घटाला माळ घालायची आहे का, दररोज आपण घटाला पाणी घालायचं आहे का. तर सुरुवातीला घटाला पाणी घालण्याच्या बाबतीत सांगते. आपण घट जो बसवतो ते छोटंसं मातीचं मडकं असतं. गरज असेल तरच तुम्ही त्या घटामध्ये पाणी ओता. कधी कधी खूप जास्त आणि ओतल्यामुळे सुद्धा खालचं जे धान्य आहे वेदिकेमधलं किंवा आपण त्या मातीमध्ये जे धान्य पेरलेलं असतं ते उगवत नाही किंवा कधी कधी ते सडून जातं. तर त्यामुळे सुद्धा धान्य उगवण्याला प्रॉब्लेम येतो किंवा मग ते जे धान्य उगवतं ते पिवळसर होतं. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही त्या घटाला पाणी घाला. आणि तुम्हाला रोजच घटाला पाणी घालण्याची इच्छा असेल तर ते अगदी थोड्या प्रमाणात घटात पाणी ओतावं की ते दररोज घटाला पाणी घालण्याचा नियम आहे म्हणून. नाहीतर खूप जास्त पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो जो घट आपण बसवतो तो खूप झिरपतो आणि जास्त पाणी होण्याची शक्यता असते. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की दररोज घटाला पाणी घातलं जात नाही किंवा माळ सुद्धा घातली जात नाही, तर विषम दिवस पाळतात. समजा घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घटस्थापना केली, त्या दिवशी तुम्ही घट पाण्याने भरून ठेवला आहे, घटाला एखाद्या पानांची किंवा फुलांची माळ सुद्धा घालून ठेवलेली आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की दररोज घटाला पाणी घातलं जात नाही किंवा माळ सुद्धा घातली जात नाही, तर विषम दिवस पाळतात. समजा घटस्थापनाच्या दिवशी तुम्ही घटस्थापना केली, त्या दिवशी तुम्ही घट पाण्याने भरून ठेवला आहे, घटाला एखाद्या पानांची किंवा फुलांची माळ सुद्धा घालून ठेवलेली आहे, तर बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या माळेला काहीही केलं जात नाही. दुसऱ्या माळेला नैवेद्य सुद्धा ठेवला जात नाही, फक्त पूजा केली जाते. तर तिसरा दिवस जेव्हा येईल तर तिसरा दिवस जो काही आहे तो विषम दिवस येतो. त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची माळ घातली जाते, घटाला पाणी घातलं जातं आणि घटासमोर किंवा देवीसमोर नैवेद्य सुद्धा ठेवला जातो. तुमच्याकडे सुद्धा असे विषम दिवस पाळण्याची पद्धत असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी
आणि थेट दसऱ्याच्या दिवशी घटाला माळ पाणी करू शकता. म्हणजेच काय, घटाला तुम्ही आदल्या दिवशीची पण माळ घालू शकता आणि नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. तर नैवेद्य एक दाखवला तरी सुद्धा चालेल, दोन दाखवण्याची किंवा दोन पदार्थ तयार करण्याची गरज नाही. तर तुम्ही हा एक नियम पाळायचा आहे. आणि जर तुमच्याकडे दररोज माळ घालायची पद्धत असेल तर तसं पाळलं तरी सुद्धा चालेल. नवरात्रीच्या या कालावधीमध्ये उपवास कसा करावा हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर उपवास 2-3 प्रकारे केला जातो. सर्व पर्याय मी तुम्हाला सांगते. काही जण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. म्हणजे घटस्थापनेला उपवासाला सुरुवात होते, त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याला जेव्हा घटाचं उत्थापन होतं, म्हणजे घट हलवला जातो, काढला जातो, तेव्हाच दर्याची पूजा करून मगच उपवास सोडला जातो. तुम्हाला तसं करायचं असेल तर संपूर्ण तुम्ही 9 ते 10 दिवस तो उपवास करू शकता. काहींना उपवास निघत नसेल किंवा आपल्या आरोग्याच्या समस्या, बीपी, शुगर यांसारखे काही त्रास असतील तर उपवास करण्याचा अट्टहास करू नका. तुम्ही देवीची मनोभावे दररोज पूजा केली तरी सुद्धा चालेल. बरेच जण उठता बसता उपवास करतात. म्हणजे कसं, घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला तो उपवास सोडायचा. त्यानंतर थेट दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दसऱ्याच्या दिवशी सोडायचा. अशा पद्धतीने पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जो उपवास केला जातो त्याला उठता बसता उपवास म्हणतात. काही जणांकडे असं असतं की घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा, पुन्हा चतुर्थीला उपवास धरायचा, पंचमीला सोडायचा, परत शेवटी 8व्या दिवशी उपवास धरायचा किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि दसऱ्या दिवशी सोडायचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जमत असेल तर असंही तुम्ही करू शकता. तर असे 2-3 पर्याय मी तुम्हाला सुचवलेले आहेत. ज्या गर्भवती आहेत त्यांनी उपवास धरण्याचा अट्टहास करू नका, कारण खूप दिवसाचे उपवास आहेत. तरी तुम्हाला ते निघणार असतील तरी पण उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही पूजा मात्र करू शकता. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी सुद्धा उठता बसता उपवास किंवा पूजा केली तरी चालेल. आणि खूप जणांना असा प्रश्न येतो की आम्हाला घटस्थापना करण्याची इच्छा, पण उपवास करणं सुद्धा कंपल्सरी आहे का? उपवास करावाच लागेल का? असं काही नाही. तुम्हाला जर फक्त घट बसवण्याची इच्छा आहे, देवीची पूजा करण्याची इच्छा आहे या 9 ते 10 दिवसामध्ये, तर तुम्ही तसंही करू शकता. उपवास केलाच पाहिजे असं काही नाही. आता तुम्ही समजा घट बसवला, त्यानंतर 1-2 दिवसांनी किंवा मध्येच तुम्हाला मासिक धर्म सुरू झाला, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांकडून किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी स्त्री असेल, तुमच्या आसपास कोणती महिला असेल तर त्यांच्याकडून घटाला माळ घालू शकता. घटामध्ये पाणी ओतून घेऊ शकता, मात्र तुम्ही तिथे जाऊ नये. आणि ज्यांच्याकडे सुतक असेल तर समजा आता तुम्ही घट बसवला, मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडलं, तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजिबात पूजा करता येणार नाही. या कालावधीमध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर तुम्ही त्यांच्याकडून पूजा करून घ्या. पण मग काही पण झालं तर मग सुतकाचं घर आहे, त्यामुळे सुतक वगैरे पडलं तर तो घट जो आहे तर जितके दिवस तुमच्याकडून सेवा झाली तितकी पुरेशी आहे. त्यानंतर जेव्हा तुमचं सुतक फिटेल, भलेही तेव्हा दसरा होऊन गेलेला असेल, तर सुतक फिटल्यानंतर किंवा मग दसरा झाल्यानंतर तुम्ही ती पूजा काढून घेऊ शकता. यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम की नवरात्रीचे या 9 ते 10 दिवसामध्ये जो कोणी उपवास करणार असतो त्याने लिंबू कापायचे नाही. त्याचबरोबर जोपर्यंत तुमचे उपवास चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला दुपारी झोपता येणार नाही. आणि तुम्ही जे काही रात्री झोपता त्यासाठी तुम्हाला गादी किंवा मौन अंथरुणाचा वापर करता येणार नाही. एकदम साधं राहणीमान तुम्ही
या 9 ते 10 दिवसांमध्ये पाळायचा आहे। तर तुम्ही एखाद्या चटईवर किंवा एखाद्या सतरंजीवर झोपलात तरी चालेल आणि नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या किंवा 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो। जोपर्यंत आपल्याकडे अखंड दिवा चालू आहे तोपर्यंत आपलं घर तुम्ही एकटं सोडून जाऊ नका। घरात कोणी ना कोणी असायलाच हवं। पण जे लोक शहरात राहतात, ज्यांनी घट बांधलेला आहे, देवीची पूजा दररोज करताय, पण मग नोकरीसाठी जाणं किंवा ऑफिसमध्ये जाणं त्यांना अनिवार्यच आहे, घरी कोणी राहणार नाही, तर अशांसाठी हे जे नियम आहे त्या नियमात सूट आहे। त्यांनी घर बंद करून गेलं तरी सुद्धा चालेल। मात्र ज्यांचं कुटुंब मोठं आहे तर सगळ्यांनीच एकदम कुठे बाहेर जाऊ नये। जरी तुम्हाला देवदर्शनासाठी किंवा कुठेही जायचे असेल, नवरात्रीच्या कालावधीमध्ये बरेच जण देवीच्या दर्शनासाठी किंवा कुलदेवीच्या ठिकाणाला जातात, पण घरी कुणाला का होईना एकाला तुम्हाला ठेवायचंच आहे। अखंड दिवा एकटा सोडून तुम्हाला कुठेही जायचं नाही। यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम, ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे म्हणजे नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, तर जोपर्यंत बाळाचं बारसं म्हणजे 12व्या दिवशी एक विधी केला जातो त्याला बारसं म्हटलं जातं। तर जोपर्यंत तो 12व्या दिवसाचा विधी होत नाही तोपर्यंत घरामध्ये विटाळ पाळला जातो। असं काही तुमच्या घरी असेल आणि जी स्त्री जिने नवीनच बाळाला जन्म दिलेला आहे तिचं करायला कोणी ना कोणी आपल्या घरातली स्त्री मदतीला असतेच, तर जी कोणी तिचं करत असेल तिने घटाच्या ठिकाणी हात लावू नये। घरातील दुसऱ्या स्त्रीने किंवा घरातील पुरुषांनी घटाची जी पूजा असेल किंवा जे काही आपल्याला देवीचं या 9 ते 10 दिवसांमध्ये करावं लागतं ते बघितलं तरी सुद्धा चालेल। यानंतरचा अजून एक महत्त्वाचा नियम, जर तुम्ही दरवर्षी नवरात्रीचे 9 ते 10 दिवसाचे उपवास करत आलेले आहात, पण यावर्षी किंवा कधी का होईना उपवास करताना तुमच्यावर जर अशी परिस्थिती उद्भवली, आता तुम्हाला उपवास सोडण्याशिवाय पर्याय नाही, मग ती आरोग्याची समस्या असू शकते किंवा दुसरी काही पण अशी एक समस्या किंवा वेळ येईल जेव्हा तुम्हाला उपवास सोडणे भागच असेल, तर त्यावेळेस मात्र तुम्ही कोणताही न विचार करता उपवास सोडला तरी सुद्धा चालेल। थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचे आहे की तुमच्या तब्येतीसाठी, तुमच्या आरोग्याला त्रास करून तुम्ही कोणताही उपवास किंवा व्रत करू नका। देवी काय असं म्हणत नाही की तुम्ही कंपल्सरी किंवा हो तुम्ही बळजबरी उपवास करायचाच आहे। तुम्ही मनोभावे सेवा केली तरी सुद्धा चालेल। नवरात्रीचा 8वा दिवस जो असतो तो अष्टमीचा असतो, कन्यापूजनाचा दिवस, तर कन्यापूजन तुम्ही जरूर करायचं आहे। देवीच्या कुमारिका रूपाची पूजा या दिवशी केली जाते। तर 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलींना तुम्ही घरी बोलवू शकता किंवा अगदी लहान मुलींना बोलावलं तरी सुद्धा चालेल, तर तुम्ही त्यांना उपयोगी येतील अशा वस्तू देऊन आणि देवीच्या कुमारिका स्वरूपात मानून पूजा करायची आहे। तर अष्टमीला हे केलं जातं। तर जेव्हा अष्टमीला हे केलं जातं तर अष्टमीला करणं काही अडचणीत वाटत असेल किंवा काही आकस्मिक अडचण असेल तर त्यांनी नवमीच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर पुरणाचे दिवे लावायला अजिबात विसरू नका। सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या कालावधीमध्ये देवीसाठी पुरणाच्या आरत्या किंवा दिवे लावले जातात। बऱ्याच ठिकाणी देवीला कडाकण्यांची माळ सुद्धा अष्टमीला किंवा काही ठिकाणी सप्तमीला तर काही ठिकाणी नवमीला सुद्धा घातली जाते। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्या दिवशी तुम्ही देवीच्या नावाने या कडकड्यांची माळ तयार करून ती घालावी। जेव्हा दसरा येईल तर त्या दिवशी घट हलवून त्याचबरोबर घरातील देवी देवतांची पूजा करून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे। दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घटाला तुमच्या वेदिकेमध्ये जे काही धान्य उगवले आहे
त्याची माळ तयार करून शेवटच्या दिवशी ती घटाला घालायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांची 9 माळांची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. पण दसऱ्याच्या दिवशी कोणती माळ घालावी, तर तुम्ही झेंडूच्या वगैरे फुलांची माळ घालू शकता, म्हणजे ते सगळं करू शकता. तसेच त्या धान्याची सुद्धा माळ घालू शकता. यानंतर नवरात्रीमध्ये पाळण्याची अजून एक महत्त्वाचा नियम खास करून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी तो पाळावा लागेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं आपण एकमेकांना सोनं म्हणून देतो. तर जेव्हा आपण ही आपट्याची पानं तोडतो, जर तुम्ही स्वतः तोडणार असाल तर तुमच्या आसपास कुठे आपट्याचं झाड असेल तर प्रथम झाडाची पूजा करा, त्या झाडाची क्षमा याचना करा. तुम्ही ती पानं कशासाठी तोडताय हे सांगा आणि नंतर ती पानं तुम्ही तोडू शकता. बाजारातून विकत घेणार असाल तर मग तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही. ती पानं काही तुम्ही तोडलेली नसणार. तर ही जी पानं आहेत ती घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचे आहे. सोबत ही आपट्याची पानं नेताना त्याचबरोबर फुलं न्या, मारुती रायांसाठी नैवेद्य न्या. जवळपास एखाद्या छोट्या बॉटलमध्ये तुम्ही तेल आणि एखादी पंती घरून घेऊन गेलात, वात नेली तरी सुद्धा चालेल. आजकाल मारुतीच्या मंदिरामध्ये तेल वाहायला बंदी आहे, कारण आपण मूर्तीवर तेल वाहिले तर मूर्तीची झीज होते. बऱ्याच ठिकाणी या गोष्टीवर बंदी घातली आहे, तरी तेल वाहायला परवानगी नाहीये. तर आपण दिवा मात्र नक्कीच लावू शकतो. तर तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करा, मारुती रायांची पूजा करा. घरातील पुरुषांनी ही कामे केली तर चांगलं राहील. तिथे तुम्ही आपट्याची पानं अर्पण करायची आहेत आणि नंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद घेऊन आणि ती आपट्याची पानं घेऊन घरी यायचं आहे. जोपर्यंत घरामध्ये घट हलवला जात नाही किंवा दसऱ्याची पूजा होत नाही, तोपर्यंत तुम्ही ती आपट्याची पानं बाहेरच ठेवायची आहेत. जेव्हा देवीला नैवेद्य दाखवला जाईल, देवीची तळी भरली जाईल, त्यानंतर ती आपट्याची पानं एकमेकांना सोनं म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेती अवजारांना तेलात भिजवलेला शेंदूर नक्की लावा. शेंदूर लावण्याचा खूप महत्त्व आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जे शेतकरी नसतील, तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचं जे काही साधन असेल, मशीन असेल किंवा आजकाल आपण मोबाईल, लॅपटॉप जे काही वापरतो, आता आधुनिक काळानुसार आपण बदललं पाहिजे. तर या वस्तूची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. काही नाही, फूल वाहायची, नमस्कार करायचा. आपली जी साधन आहेत, या साधनांचा आपल्याला काय उपयोग होतोय, त्यामुळे आपण आपली प्रगती करू शकतोय. तर त्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि जे गावाकडे राहतात, ज्यांच्याकडे शेती आहे, त्यांनी या दिवशी शेतीला नैवेद्य दाखवायला विसरू नका. नैवेद्य कसा दाखवायचा? तुमची जिथे शेती असेल, घराच्या आसपास किंवा कुठे, तिथे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवता, पुरणपोळी किंवा गोडधोड, तर जे काही तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार बनवलं असेल तर ते सगळं तुम्ही एका ताटामध्ये घेऊन जायचं आहे. फूल न्यायची, एखादा दिवा तुम्ही नेऊ शकता. शेतामध्ये थोडासा खड्डा करून तिथे तुम्हाला हा नैवेद्य पुरून द्यायचा आहे. तर आपल्या शेतामध्ये जे काही कीटक राहतात किंवा असे जीवजंतू राहतात की बऱ्याच वेळा या कीटकांमुळे किंवा या जीवजंतूंमुळे आपल्या शेतीचं राखण होतं. आपल्या शेतीसाठी ते उपयोगी आहेत. तर त्यासाठी आपल्याला हा नैवेद्य मातीमध्ये पुरायचा असतो. याला भूमिदान, अन्नदान किंवा भूमिपूजन असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही तिथे पाणी सुद्धा गोलाकार फिरवू शकता किंवा तुम्ही एकाऐवजी 2 नैवेद्य सुद्धा नेऊ शकता. एक नैवेद्य तुम्ही जमिनीत पुरला आणि दुसरा नैवेद्य तुम्ही शेतामध्ये ठेवून दिला तरी सुद्धा चालेल, जेणेकरून त्या शेतामध्ये जे काही प्राणी फिरतात,
पक्षी येतात त्यांना तो खाता येईल आणि जमिनीमध्ये जे जीवजंतू आहेत त्यांना तो उपयोगात येईल। तर आपल्या शेतजमिनीमध्ये राहणाऱ्या प्राण्यांप्रती, पक्ष्यांप्रती किंवा जीवजंतूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा असतो। नवरात्रीच्या या कालावधीमध्ये देवदर्शनासाठी सुद्धा जाऊ शकता, पण लक्षात ठेवायचं आहे घरी कोणीतरी राहायला हवं। एकाच कुटुंबातील सर्वांना एकदमच जाऊ नये अशी एक प्रथा आहे किंवा असा एक नियम आहे, तो तुम्ही पाळला तर बरं होईल। आणि तसंही आपल्या घरी अखंड दिवा असणार आहे म्हणून आपल्याला हा नियम पाळायचा आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जोपर्यंत आपल्या घरी घट बसवलेले आहेत तोपर्यंत ज्या व्यक्ती धूम्रपान करतात तसं तर कधीही करणं वाईटच आहे, पण 9 ते 10 दिवसांमध्ये जर सवय मोडली तर ती मोडण्याचा प्रयत्न करा, किंवा सुटणारच नसेल तुमच्याकडून प्रयत्न होणारच नसतील पण नवरात्रीच्या या कालावधीमध्ये तुम्ही हे करणं टाळा। कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा धूम्रपान करू नका। मांसाहार करण्याची तुमच्या घरी पद्धत असेल आणि घट बसवलेला असेल तर मग 9 ते 10 दिवस तुम्हाला पाळावेच लागतील। कोणत्याही प्रकारचं मांसाहार अन्न तुमच्या घरी शिजता कामा नये। अजून एक महत्त्वाचा नियम, जोपर्यंत आपल्या घरी घट बसवलेले आहेत तोपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याने एकमेकांशी वादावादी करू नये। घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न कसं राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी। थोरा मोठ्यांचा किंवा प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा। ही गोष्ट जर तुम्ही पाळली तर नक्कीच तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल। या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही एकमेकांना जे काही पैसे देतात उसने म्हणून, खास करून संध्याकाळच्या वेळांना हा नियम पाळायचा आहे। संध्याकाळच्या वेळेला कोणालाही उसने पैसे देऊ नका, किंवा आपण जर गावाकडे राहत असू तर आपण काही वस्तू संध्याकाळी देतो। समजा एखाद्याकडे संपलं मीठ असेल, तेल असेल, हळद असेल किंवा ज्या काही वस्तू तर त्या संध्याकाळी देणं टाळा। आणि 9 ते 10 दिवस आपल्याला डायरेक्ट एकमेकांना पैसे देणं किंवा कुणाला कुठे पैसे द्यायचे असतील, आता खर्च तर आपले दररोजच चालू असतात आणि काही ठिकाणी आपल्याला पैसे द्यावेच लागतात, म्हणजे जिथे खर्च होईल काही विकत घेतलं तर तिथे पैसे तर द्यावेच लागतील। 9 ते 10 दिवस कोणी थांबू शकत नाही, पण संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला नवरात्रीमध्ये हा नियम पाळायचा आहे। दिवसभरात तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करू शकता, पण संध्याकाळी ही गोष्ट अजिबात करू नका। नवरात्रीच्या या कालावधीमध्ये बरेच जण कुठं जायचं असेल तर अनवाणी पायाने चालतात, म्हणजे चप्पल वगैरे पायात घालत नाही, बूट घालत नाही। तुम्हाला हे खरंच शक्य असेल तरच हे नियम पाळा, नाहीतर आपल्या आरोग्याला किंवा आपल्याला स्वतःला त्रास देऊन कोणत्याही प्रकारचे नियम तुमच्यासाठी बांधील नाहीयेत। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नियम सांगितले। ज्या गोष्टींना पर्याय नाही त्या गोष्टींना पर्याय सुद्धा सुचवले। तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल, तुमच्यासाठी जे नियम योग्य आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला। तर या नियमांचं पालन जर केलं तर व्रत करताना किंवा पूजा करताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत। अजून तुमच्याकडे नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये कोणते नियम पाळले जातात, कोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या गोष्टी टाळल्या जातात हे तुम्ही कमेंट्सद्वारे कळवू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रत्येकाच्या घरी कुलदेवी अखंडपणे वास करो हीच सदिच्छा, आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।